तर हॅलो गाईज, वलकिता का नाही उत्तंजा पुष्पा ना आज 10वा दिस ते आता आपण चालल्या सकाळी उठून शिन मॉर्निंगला 6 वाजता 700 मिसाला म्हणजेच देवला ते आज व्लॉग स्टार्ट करू न आज काय काय व्हायचं आहे ते बघू, काय काय डिशेस न काय काय मजा करायच्या होते बघू ते. चला व्हिडिओ स्टार्ट करू, चला देवला. तर मित्रांनो आता आपण चर्चकडे पोचलेले आहोत. तुम्ही बघू शकता, हे बघा चर्च. तर मित्रांनो आज नाश्त्याला चाय आणि पुऱ्या होत्या आणि त्याच्यानंतर आता बिर्याणीचं प्रिपरेशन चालू आहे आणि याची स्पेशल डिश आहे ती म्हणजेच बिर्याणी. आपण थोड्या वेळ बाहेर फिरूया आणि थोड्या वेळानंतर येऊया. तर चला काहीतरी बाहेर एन्जॉयमेंट करू, फ्रेंड्स बरोबर जाऊ. तर चला. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता IB बॉयज हे आरती घेऊन जात आहेत. तर आलेले आहेत, आरती जिकडे मिळते तिकडे आलेले आहेत. तर हे बघा सर्व त्यांचे मेंबर्स आहेत. यावर्षी खूप फायनलला गेलेले आहेत ते. मला वाटते मे बी 4 फायनलपर्यंत गेलेले आहेत. 5वी फायनल आहे. मग IB व्हायचा घ्या. चला बोलो वेलणकणी मातेचा, संत अँथोनीचा, IB बॉयचा. सगळी पेटवा 4-5 मिनिटं 4 मिनिट बरोबर दिले. चला तर मित्रांनो आता आपण आरती देऊन आलेले आहोत. म्हणजेच IB बॉयजनी आरती दिलेली आहे आणि मला कॉल आला आहे की तिथे जेवणाचं प्रिपरेशन चालू आहे. म्हणजेच बिर्याणी वगैरे बनवायची घेतलेलं आहे.
तर मी तिकडे चाललेलो आहे. तर चला तिकडे जाऊया. तर मित्रांनो आता आपण पोचलेले आहोत आपल्या रूमवर आणि इकडे बिर्याणीची प्रिपेरेशन चालू आहे. तर मित्रांनो आता मी तुम्हाला दाखवत आहे बिर्याणीची पूर्ण रेसिपी आणि ते कशी बनवायची घेतली आहे ते तुम्हाला मी आता दाखवतो. तर चला इकडे बघूया. राजन कॅटरर्समध्ये स्वतः राजन अंकल हे बनवत आहेत. पहिला ऑइल टाकलेलं आहे. मित्रांनो आता बघू शकता दही टाकायची घेतलेली आहे. आणि आता इथे ग्रेव्ही झालेली आहे आणि आता राईस टाकायचं घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता राईस चांगलं शिजवलेलं आहे. बासमती राईस आणि राईसची क्वालिटी एक नंबर आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्हाला समजत असेल. खूप मोठे मोठे चावल आहेत. मित्रांनो आता तुम्ही बघू शकता थोडासा जास्त नाही फक्त थोडं आणि थोडंसं दुसरं बोर्ड नाही दुसरं. तर आता तुम्ही बघू शकता ग्रीन कलर आणि खूप चांगली स्मेल येत आहे. आणि हे आणि आता पेपर टाकायचं घेतलेलं आहे मला वाटतं. तर मित्रांनो आता आपण जेवलेलो आहे. तुम्ही बघितलेलंच आहेत. आज मस्त जेवण बनवलेलं होतं. आज बिर्याणी बनवलेली होती, चिकन बिर्याणी आणि तसेच व्हेज बिर्याणीसुद्धा बनवलेली. तर सर्वजण जेवलेले आहेत. मी सुद्धा जेवलेलं आहे आणि आता असेच बाहेर फिरण्यासाठी जातो. आजचा आणि उद्याचा फक्त उद्याचा दिवस बाकी आहे मद्रासचा आणि उद्याला संध्याकाळी आम्ही जाणार आहोत. तर चला फिरूया थोड्या वेळ. कोणी पडेल. तर मित्रांनो आता आपण मद्रासमध्ये आलेले आहोत आणि मद्रासमध्ये मी तुम्हाला दाखवतो इकडची फेमस जर्सीचं शॉप आहे. इकडे तुम्ही बघू शकता सर्व ठिकाणी जर्सी आहे. सँडो पण भेटते आणि जर्सी पण भेटते फुटबॉलची आणि मला वाटते फक्त फुटबॉलचीच भेटते पण सर्व प्रकारची XL L M हे बघा तुम्ही बघू शकता. पूर्ण ठिकाणी फक्त जर्सी आणि खूप चांगलं असं शॉप आहे. आमच्या इकडचे लोकांनी मद्रासला आलेले त्यांनी सर्वांनी जर्सी घेतलेले आहेत. हे बघा पूर्ण शॉप आहे ते जर्सीने भरलेले आहेत आणि पूर्ण किट असतात. लहान मुलांचे पण किट असतात यामध्ये. तर चांगलं शॉप आहे. व्हॉट इज शॉप नेम? आसई फॅन्सी. तर यांच्या शॉपचं नाव आहे आसई फॅन्सी जर्सी शॉप. चांगलं शॉप आहे. तर चला थँक्यू. तर मित्रांनो आता आपण रूमवरून आलेलो आहोत म्हणजेच मित्रांचे आणि आता आपण फ्रेश झालेलो आहोत आणि चर्चला चाललेले आहोत. आज 9वा नोविना. तर आज पूर्ण एरियाला माऊलीची पालखी निघणार आहे. तर मी पण आता तिकडेच चाललेलो आहोत. तर चला तिकडे जाऊया आणि बघूया.
पवित्र माते नमो कृपा पूर्णमयी प्रभू तुझ्या ठाई आहे नमो कृपा पूर्णमयी आहे धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्णमयी प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्णमयी प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्णमयी प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये पिण्यासाठी खूप जणांनी कान घेतलेला आहे. तो बघा संत हा आहे संत सेबेस्टिनचा स्टॅच्यू आणि याच्या मागे माता मरियाचा स्टॅच्यू येणार आहे. मित्रांनो आता माऊलीची पालखी आतमध्ये आलेली आहे आणि आता सर्वजण चर्चमध्ये जात आहेत. मी खरं सांगतो ज्यांना मद्रासला येण्यासाठी थोडं हार्ड जमतं
त्यांनी माझे नक्कीच व्हिडिओ बघा, कारण की एवढा एक्सपिरियन्स, चांगला एक्सपिरियन्स तुम्हाला मद्रासला येण्यासारखाच व्हिडिओमध्ये वाटणार, असा नाहीतर तुम्हाला वाटणारच नाही. कारण मद्रासमध्ये येणं म्हणजे ना, खरोखर सांगतो आहे, असं वाटतं की परमेश्वराच्या घरी आलं आहे. आणि एवढं खरोखर सांगतो, जी पालखी उचलण्यासाठी लोक तडफडत आहेत ना, आणि जे घरी आहेत त्यांना माहिती नाही की ती तडप काय आहे. फक्त एकदा येऊन बघा कसं वाटतं. जे आलेले आहेत त्यांनी नक्की कमेंट करा आणि सांगा की तुम्ही किती वाले आलेले आहेत आणि तुम्हाला आल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं, इथे कसं पीसफुल वाटतं. तर चला थोडं आपण आतमध्ये जाऊ चर्चमध्ये, किंवा इतर ठिकाणीचे फोटो वगैरे किंवा व्हिडिओ वगैरे काढूया. तर चला. हो तू ना आता ग्लास कैमरा येते ना कि मुझे वो हर मिन्नत पे चाहिए था, आंखों के हर जीनत पे चाहिए था, और अच्छा। किसी को यही मिल गया आवश्यक जो मुझे हर कीमत पे चाहिए था. पुष्पा पुष्पा का शेर है. हर बार आ जाता हूँ तेरी बात में, ये ठीक नहीं हो रहा मेरे साथ में, और किसी और का गुलाब नहीं लेती तो मैं बताता कि क्या छुपा रखा है मेरे हाथ में. इसके हाथ में ह्यो तर इथलाच वाटतंय अण्णा. तर मित्रांनो, आता आपण घरी चाललेले आहोत चर्चमधून, आणि आता बघूया की प्रिपरेशन चालू आहे. अगोदर मी गेलेलो, प्रिपरेशन त्यांनी सुरू केलेली आहे. बोंबील आहेत, बोंबलाचं म्हणजे रेसिपी आहे, आणि नूडल्स आहेत, आणि दाल तडका, पापड आणि लोणचं, हे सर्व आज आहे. तर आपण जाऊया आणि त्याचं थोडंसं प्रोसेस बघूया आणि मग जेवायला जाऊया. तर चला. तर मित्रांनो, तुम्ही आता बघू शकता माझे मागे ना मद्रासमध्ये नाचत आहे पब्लिक. हे बघा, तुम्ही माझे मागे बघू शकता पब्लिक नाचत आहे. तर त्याचे थोडे क्लिप घेऊया. तर चला त्यांच्याजवळ जाऊया.